रशियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं आगमन आणि भव्य स्वागत। पंतप्रधान आज ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर व्हॅन डेर बेलन आणि चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा, भारतीय समुदायाशी साधणार संवाद। भारत रशिया तेल करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य, भारतालाही स्वस्त इंधनाचा लाभ। 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान। 140 कोटी भारतीयांना मोदी यांनी अर्पण केला पुरस्कार। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी विधानसभेत सत्तारूढ सदस्य आक्रमक झाल्यानं सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब। सरकारचा शेतकऱ्यांना मदत करायचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यानं त्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका। पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही। अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द। उत्तर प्रदेशात उन्नाव इथं डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 18 जण मृत्युमुखी तर 30हून अधिक प्रवासी जखमी। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त। भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची नियुक्ती। आणि तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी।